मागील काही वर्षापासून वरवड बक्काल येथील प्रतिष्ठित नागरिक माजी सभापती गजाननराव ढगे हे दरवर्षी आपल्या परिसरातील विठ्ठल भक्त आणि भाविकांना घेऊन महाराष्ट्र दर्शनची वारी घडवतात. यावर्षीसुद्धा त्यांनी महाराष्ट्र दर्शनची संपूर्ण तयारी करून आज ते आपल्या सर्व सहकारी मित्रांना सोबत घेऊन महाराष्ट्र दर्शनला निघालेले आहेत. संग्रामपूर परिसर आणि तालुक्यातील अनेक भक्त हे त्यांच्यासोबत यावेळेस महाराष्ट्र दर्शनच्या या वारीमध्ये सोबत आहेत. त्यांची ही परंपरा गेल्या काही वर्षापासून सातत्यानं सुरू आहे. राज्यातील 25 ते 30 पवित्र स्थळांना यांनी काही वर्षापासून वरवड बकाल या गावातून आणि परिसरातून मोठ्या संख्येनं महाराष्ट्र दर्शन घडविणारे माजी सभापती गजाननराव ढगे यावेळीसुद्धा महाराष्ट्र दर्शनाला निघालेले आहेत. लक्झरी कोच गाडीमध्ये त्यांनी या परिसरातील सर्व पांडुरंगाचे भक्त आणि महाराष्ट्र दर्शन करणारे सर्व भाविक या ठिकाणी येतले आहेत. गजानन भाऊ, काय सांगता येईल? या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आपण एक म्हणजे निस्वार्थ भावनेने ना नफा नो लॉस नो प्रॉफिट या धर्तीवर लोकांना घेऊन जात असतो. कित्येक वर्षापासूनचं महाराष्ट्र दर्शन आपण करत असतो. काय आता महाराष्ट्रामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दैवत आहेत. म्हणजे इतर भारताच्या दृष्टिकोनातून कुठं 1-2 असेल, पण महाराष्ट्र असा आहे की इथं अष्टविनायक म्हणजे 8 गणपती इथं आहेत, 3.5 देवीची खंडपीठं इथं आहेत आणि 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्रासारखे धार्मिक स्थळं कुठंच नाही आहेत. आणि दरवर्षी हे जे लोक काही पंढरपूर आषाढी या निमित्तानं विठ्ठलाला भक्त जातात, तर ते त्यावेळेस आषाढीला दर्शन होत नाही, फार गर्दी असते. तर काही लोक दुसऱ्या एकादशीला दर्शनाला जातात आणि ते औचित्य साधून आम्ही दरवर्षी ते दुसऱ्या कामिका एकादशीला एक महाराष्ट्र दर्शनची यात्रा लोकांना एक घेऊन जात असतो आणि त्यानिमित्त त्यांना काही अष्टविनायक आणि पूर्ण ज्योतिर्लिंग आणि पूर्ण महाराष्ट्र दर्शन आपण करत असतो. यावर्षीच्या आपल्या या महाराष्ट्र दर्शनमध्ये किती ठिकाणं आहेत? आपण त्या ठिकाणाला जवळपास 25 ठिकाणी 25 ठिकाणी एकंदरीत 25 ठिकाणी ह्या महाराष्ट्र दर्शनच्या निमित्तानं या सर्व गावकऱ्यांना आणि या भाविक भक्तांना लाभ या निमित्तानं देणार आहेत. निश्चितच या परिसरातून दरवर्षीप्रमाणे एक मोठं आयोजन सभापती करतात. यावर्षीसुद्धा त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर, वरवड बकाल. आयोजक गजाननराव ढगे यांच्यासोबत निवडक पुरुष सहकारीसुद्धा सहभागी झालेले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते या AC स्लीपर कोचच्या वाहनाचं पूजन आणि ड्रायव्हर यांना कुंकुम तिलक लावण्यात आलेला आहे. येथून ही वारी शेगावपर्यंत निघणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं.